नमस्कार, मी प्रदीप नाणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. मंगळवारी राज्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा माझ्याकडे आला असून मी तो स्वीकारला आहे असं जाहीर केलं. गेल्या 2 महिन्यापासून मग भाजपचे आमदार सुरेश धस असोत, प्रकाश साळुंखे असोत, मनोज जरांगे असोत, अंजली दमानिया असोत, अशी सगळी मंडळी त्यांची एकच मागणी होती, धनंजय मुंडेचा राजीनामा व्हायला पाहिजे. वाल्मिक कराडला अटक झाली, आता आणखीन एक आरोपी फरार आहे, मग त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, आम्ही शेवटपर्यंत पाठपुरावा करू, या सगळ्या गोष्टी होत्या. सुरुवातीला वाल्मिक कराड यांना अटक होणार की नाही अशी चर्चा होती. त्याच्यानंतर वाल्मिक कराड अटक झाला, मग शेवटचा आरोपी सापडला पाहिजे आणि धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे, या सगळ्या मागण्या होत्या. उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती व्हावी, ती पण मागणी मान्य झाली. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की या प्रकरणात आपण कोणालाही सोडणार नाही, हे प्रकरण मी धसास लावणार आहे. धनंजय मुंडे यांनी या सगळ्या प्रकारामध्ये प्रारंभी असं सांगितलं की माझा काही संबंधच नाही, त्यामुळे राजीनामा देण्याचा विषयच नाही. अजित दादांनी पण अशी भूमिका घेतली होती, मी घेतला होता म्हणे, त्यावेळेला मी स्वतः राजीनामा दिला होता, माझ्या आरोप झाले तेव्हा. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु कोणाच्या तरी दबावामुळे राजीनामा मी मागणार नाही असं दादांनी सांगितलं होतं. पण एकूण समाज मानसांमध्ये या विषयावरती अतिशय संतप्त प्रतिक्रिया होत्या आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. आता सरकारवरती टीका करायला खरं म्हणजे काही स्कोप नाही. जे काही प्रकरण झालं त्यात जे आरोपी होते, आता एक आरोपी वगळता सगळे आरोपी हे पकडले गेले आहेत. आरोपीवरती आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. वाल्मिक कराड याला मुख्य आरोपी करण्यात आलेला आहे आणि धनंजय मुंडेच्या दबावापोटी पुन्हा काही होतील कारवाया म्हणून धनंजय मुंडेंनी राजीनामा पण दिलाय. त्यामुळे एका अर्थाने एक आरोपी पकडला गेला की हा विषय मार्गी लागेल. पण यातलं जातीयवादी राजकारण यापुढे होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. धनंजय मुंडेंचा राजीनामा म्हणजे अल्पसंख्याकांवर दबाव आला अशा पद्धतीचं तर त्याला एकूण राजकीय स्वरूप दिलं गेलं तर मग प्रश्न नवे निर्माण होतील. कारण यामध्ये गेल्या काही वर्षात मराठा समाज विरुद्ध ओबीसी समाज असं जे एक वातावरण झालेलं आहे, त्या वातावरणामुळे मूळ खटला, मूळ विषय कडेला राहून 2 समाजाचे विषय याच्यात येतात. खरं म्हणजे याचा अर्थार्थी काही संबंध नाही आणि आपल्याला वर्षानुवर्ष माहिती आहे, आरोपीला कधीही जात नसते. आरोपी हा आरोपी असतो, गुन्हेगार हा गुन्हेगार असतो आणि मग त्याला काहीच नाही आहे, धर्म, जात, पंथ याच्या पलीकडचे सगळे विषय असतात आणि त्यामुळे त्या चष्म्यातून यांच्याकडे याला पाहायलाच नको. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला ही स्वागताची गोष्ट आहे, पण आता यावरनं आम्ही जिंकलो अशा पद्धतीचं राजकारण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कोणाला तरी असं वाटेल की आमच्यामुळे बघा आम्ही एक स्टेप करत कसा सरकारवरती दबाव टाकला आणि आम्ही कसे विजयी झालो, ही भावना जर निर्माण झाली तर ज्यांना आम्ही हरलो, आमचा पराभव होतो आहे अशी भावना निर्माण जर झाली तर नव्या समस्या, म्हणजे आपल्याकडे म्हण एक आहे की काय आहे, जखम हाल्याला आणि इंजेक्शन पकालेला. म्हणजे होतंय काय, प्रश्न काय आहे आणि त्याच्यावरती उपचार काय केले जातात असं त्याचं स्वरूप होऊ शकतं. हे स्वरूप होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. प्रारंभी देवेंद्र फडणवीस हे काहीच करणार नाहीत, अजितदादा पाठीशी घालतील, एकनाथ शिंदे पाठीशी घालतील, असे सगळे आरोप करून झाले. पण हे सगळे आरोप फोल आहेत असं या 3ही राजकारण्यांनी दाखवून दिलेलं आहे. वेळ आली तर सगळ्या गोष्टी होतील असं सांगितलेलं होतंच, कोणालाही मी सोडणार नाही. त्या राजकारणामध्ये त्या प्रश्नांसाठी ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या केल्या जाणार आणि त्याच पद्धतीनं धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला आहे. आता याचं राजकारण होणार नाही, मी जसं म्हणालो ही सर्वात महत्वाची बाब आहे. आता खटला हा जेवढ्या लवकर, उज्ज्वल निकमांनी सांगितलंय
की लवकरात लवकर खटल्याचा निकाल लागावा, यासाठी त्याला जो काही आवश्यक वेळ लागणार असेल तो मी सगळा द्यायला तयार आहे. आणि त्यामुळे आता या प्रश्नांचं राजकारण यापुढे वाढणार नाही, समाजामध्ये जातीय विद्वेष निर्माण होणार नाही, जातीचं राजकारण होणार नाही, त्याच्या पलीकडचे विषय हे व्हायला पाहिजेत. हा सुरेश धसांनी त्यांच्या प्रतिष्ठेचा विषय केला होता, पण सुरेश धस काही धुतल्या तांदळासारखे नाहीत असेही आरोप त्यांच्यावरती झाले. म्हणजे त्यांचं आपलं घरचं भांडण पुन्हा ते रस्त्यावरती काढतायत आणि एखाद्याला अशी कुठली संधी मिळाली की त्यामुळे हात धुवून घेतले जातात असे आरोप होत आहेत. हे असं व्हायला नको. या सगळ्या प्रकाराकडे राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक गुन्ह्याचा खटला आहे आणि तो खटला फास्ट ट्रॅक मध्ये चालला पाहिजे, आरोपीला शिक्षा व्हायला पाहिजे आणि ज्यांच्या गुन्हा घडला त्यांच्या कुटुंबियांना हे सरकार आपल्याला न्याय देणार आहे ही भावना निर्माण व्हायला पाहिजे. याच बाबतीतून एवढ्याच मुद्द्याकडून या खटल्याकडे पाहायला पाहिजे. संतोष देशमुखच्या हत्येचं कोणी पण समर्थन करणार नाही आणि ज्या पद्धतीचं त्याचं हत्या करण्यात आली त्याचं तर अजिबातच नाही, कोणी स्वप्नात पण करणार नाही. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे काय वेगळ्या दृष्टिकोनातून निकोप निस्वार्थी भावनेनं बघितलं गेलं पाहिजे. पुढच्या पिढीमध्ये या पद्धतीनं एखाद्या प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोन निर्माण व्हावा, यासाठी समाज म्हणून तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच काळजी घ्यावी लागणार आहे. एक टप्पा आता पूर्ण होतोय. आता खरी गरज आहे समाज म्हणून या प्रश्नाकडे नीट पाहण्याची दृष्टी नव्या पिढीमध्ये विकसित करण्याची. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.